नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 170 घाटकोपर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये हवा कुणाची आहे या संदर्भातली काही मान्यवरांची मतं आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत राजाभाऊ गांगुर्डे। राजाभाऊ गांगुर्डे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे घाटकोपर तालुका अध्यक्ष आहेत, पूर्व विभाग। माझ्या सोबत आहेत काका गांगुर्डे, हे सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत। आणि माझ्या सोबत आहेत राजू खरात, हे सुद्धा मुंबई प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे उपाध्यक्ष आहेत आणि झोपडपट्टी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष आहेत। प्रचाराच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये मला राजाभाऊ गांगुर्डे यांना विचारायचं आहे की 170 विधानसभा मतदारसंघामध्ये हवा कुणाची आहे? 170 विधानसभा आमदार प्रकाश मेहता हे स्टँडिंग आमदार आहेत आणि त्यांचे कामं झोपडपट्टीमध्ये विकासाचे कामं त्यांनी केलेले आहेत आणि ते प्रत्येकाच्या कामामध्ये ते धावून येतात। तर त्यांची हवा हे त्या ठिकाणी सध्या जास्त आहे, कारण त्यांनी आतापर्यंत विकासाची कामे या विभागात केलेली आहेत असल्यामुळे तेच निवडून येतील। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांची आमची युती असल्यामुळे आठवले साहेबांनी जो आदेश दिला त्या धर्तीवर या घाटकोपर विभागातील सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। कालच आठवले साहेबांची पराग शहांच्या बद्दल इथे एक प्रचार यात्रा निघाली होती, ती देखील मोठ्या प्रमाणात होती। तर त्यामुळे परागभाई शाह आधीच्या अधिक मताधिक्याने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे। परागभाई शाह यांनी या मतदारसंघातले कोणते महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचं लोकांना वचन दिलंय? या ठिकाणी आम्ही या रमाबाई कॉलनीमध्ये जो विकास सरकारने करू पाहत आहे, जो झोपडपट्टीचा SRN MMRD याबद्दल त्यांनी तो हाती आपलं जे घेतलेला प्रकल्प, तर आम्ही देखील त्यांच्या विरोधात नाही, परंतु ज्यांनी हा प्रकल्प सुरू केला गव्हर्नमेंटने, सरकारने, त्याच्यामध्ये आम्ही आमची मागणी एकच आहे, लोकांना झोपडपट्टीवासियांना कमीत कमी 500-550 स्क्वेअर फूट घर द्यावं आणि त्यांचं मेंटेनन्स 0 बजेटमध्ये करावं अशी आमची इच्छा आहे। आणि आमची तीच मागणी त्यांच्याकडे आम्ही त्यांचा आता प्रचार करत आहोत युतीच्या माध्यमातून। तर त्यांना आम्ही हीच मागणी केलेली आहे का आपण आम्हाला कमीत कमी 550 स्क्वेअर फूट घर द्यावं आणि इथल्या गोरगरिबांना शून्य मेंटेनन्स द्यावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। त्यासाठी जर ते प्रयत्न करतीलच अशी मला आशा आहे। तर आपण पाहिलं या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घाटकोपर पूर्व विभागाचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे ज्यांनी या विभागात हवा कुणाची आहे त्याबद्दल सांगितलंय आणि पराग शाह हेच या मतदारसंघातून निवडून येतील असा त्याने आपली भूमिका मांडलेली आहे। इतकंच काय तर घाटकोपर रमाबाई नगरमधील रहिवाशांना 550 स्क्वेअर फुटाचं घर आणि 0 मेंटेनन्स अशा पद्धतीच्या त्यांनी मागण्या केलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या प्रचाराच्या कामाला ते लागलेले आहेत। आपल्या सोबत आहेत राजू खरात, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष। आपण कसं पाहता या मतदारसंघात कुणाची हवा आहे? हवा अशा प्रकारे आहे की सध्या महायुतीचं या ठिकाणी जोरदार हवा आहे, कारण की आठवले साहेबांचा प्रचार आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या कष्टाने मोठ्या मेहनतीने या ठिकाणी कामाला लागले। कारण की आठवले साहेबांचा आदेश ते आपल्या राखोपर या माध्यमातून ते पाळतात आणि सर्व कट सगळे विसरून, भेदभाव सगळे विसरून हे महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी जे उमेदवार आहेत परागभाई शाह यांच्या कामाला लागलेले आहेत। दुसरी बाब अशी की परागभाई शाह बरोबर आमची चर्चा देखील अशा प्रकारे झालेली आहे की जो या ठिकाणी MMRD आणि SRA चा प्रकल्प लागू
सरकारच्या माध्यमातून केलेला आहे, परंतु सरकार तो प्रकल्प राबवत असताना आमचा प्रकल्पाला विरोध नसून आमचा विरोध अशा मनोवृत्तीला की ज्या मनोवृत्ती त्या तिथल्या स्थानिक झोपडीधारकांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही, म्हणून आम्ही त्यांना विरोध करू. बाकीचा विकास कामाला आमचा अजिबात विरोध नाही. आमचं म्हणणं अशा प्रकारे आम्ही समोर ठेवलंय की येत्या काळात तुम्ही जर विधायक झालात तर जो प्रकल्प तुम्ही राबवताल त्या प्रकल्पामध्ये 50% तुम्ही झोपडीधारकांना फ्रंट साईडला द्या, 50% तुमचा सेलची विक्री करा. तसेच 560 स्क्वेअर फुटाचं घर प्रत्येकाला मिळावं, कारण की आजच्या ह्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये प्रत्येकाचा संसार हा खूप मोठा वाढलेला असल्यामुळं त्यांना आजच्या परिस्थितीची झोपडी आहे, झोपडीमध्ये 1+1 असल्या कारणानं ते कसं तरी ते कुटुंबाबरोबर राहतात. परंतु जर बिल्डिंगचं 300 क्षेत्रफळाचं जर घर मिळालं तर त्यामध्ये ते कुटुंब सामावलं जाणार नाही. म्हणून आम्ही अपेक्षा करतो आणि मागणी करतो की लवकरात लवकर आमच्या मागण्या ह्या पूर्ण करण्यात याव्यात. 560 चौरस फुटाचं क्षेत्रफळाचं घर आम्हाला मिळण्यात यावं ही आमची भाईला विनंती करून आम्ही या प्रचाराला आठवले साहेबांच्या आदेशानुसार उतरलेलो आहोत. परागभाईने आपल्याला तसा शब्द दिलाय का? हो. तर या ठिकाणी आपण पाहिलं राजू खरात याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आपण बोलणार आहोत मुंबई प्रदेश उपाध्यक्ष काका गांगुर्डे यांच्याशी. काका, काय सांगाल, या मतदारसंघात हवा पराग शांतीच आहे का? हो, या मतदारसंघामध्ये परागभाईचं चांगलंच योगदान आहे. त्यांनी पण चांगले कामं केले, गरिबांसाठी पण थोडे कोविड काळात पण त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तर त्यांचा आणि गुजराती टक्का हा या मतदारसंघामध्ये जास्त असल्यामुळं त्यांना मराठी टक्क्याचं पण मतदान मिळू शकतं. तर ते विजय होतील अशी आमची अपेक्षा आहे.